नमस्कार मित्रांनो, वैचारिक आखाडा या चॅनलवर मी प्रकाश लांडगे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। भारतातील तमाम बौद्धांची एकमेव मातृसंस्था अर्थात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांचा 90वा वाढदिवस अर्थात जन्मदिन नुकताच मुंबई प्रदेशच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती व त्यांनी या कार्यक्रमात प्रेरणादायी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सन्माननीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब उपस्थित होते। त्याचप्रमाणे संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲडव्होकेट आयुष्यमान एस.के. भंडारे साहेब, संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर ॲडव्होकेट आयुष्यमान जगदीश गवई साहेब, संस्थेचे संरक्षण हेडक्वार्टर सचिव आयुष्यमान डी.एम. आचार्य साहेब, केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख आयुष्यमान भिकाजी कांबळे साहेब, महिला विभाग राष्ट्रीय उपाध्यक्षा आयुष्यमानिनी सुषमाताई पवारजी, त्याचप्रमाणे या मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आयुष्यमान विलास वानखेडे साहेब यांनी भूषवले, तर सूत्रसंचालन सरचिटणीस आयुष्यमान दयानंद बडेकर गुरुजी यांनी प्रभावीपणे मांडलं। कार्यक्रमाचे व्यवस्थापन व अंमलबजावणी ही समता सैनिक दल त्याचप्रमाणे संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडले। आयुष्यमान राजेंद्र सत्वधीर गुरुजी कोषाध्यक्ष मुंबई प्रदेश, आयुष्यमान विलास ढोबळे गुरुजी संस्कार उपाध्यक्ष मुंबई प्रदेश, आयुष्यमान तानाजी साबळे प्रचार पर्यटन प्रमुख मुंबई प्रदेश, आयुष्यमान रवींद्र इंगळे गुरुजी महाराष्ट्र प्रदेश संरक्षण सचिव, आयुष्यमान प्रदीप कांबळे साहेब संरक्षण उपाध्यक्ष मुंबई प्रदेश, आयुष्यमान मंगेश अडसोळे संरक्षण सचिव मुंबई प्रदेश। या प्रसंगी सर्व मान्यवरांनी आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या प्रदीर्घ आणि अविरत चालणाऱ्या धर्मकार्याचं गुणगौरव ही सदिच्छा करते। इथे थांबते। जय भीम, जय बुद्ध। धन्यवाद ताई। यानंतर नितीन मोरे साहेब यांना देखील मी विनंती करतो, त्यांना देखील या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महामानवाला प्रथम बाजूला नमस्कार। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे प्रमुख आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजचा हा समारोह विशेष म्हणजे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचा समारोहाचा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विलास वानखेडेजी आणि या देशामध्ये नव्हे पूर्ण विश्वामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर हा धम्म फार जोराने पोचवण्याचं काम, तळागाळामध्ये पोचवण्याचं काम जे करत आहे असे तुम्हाला सर्वांचे लाडके हृदयस्थान बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर त्यांच्याकडे आम्ही पाहतो असे डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरजी, दलित चळवळीचे नेते, ज्येष्ठ साहित्यिक जवी पवार, एक अधिकारी म्हाडाचा अधिकारी खूप घाबरतात धम्माचं काम करायला, पक्षाचं काम करायला। एक भंडारे नावाची व्यक्ती भेटले 20 वर्षापूर्वी म्हाडामध्ये, नंतर कळलं की ते भंडारे आपले बौद्ध आहे आणि भंडारे एवढं ते स्ट्रॉंग की ते म्हाडामध्ये पूर्ण अशा छाती ठोकपणे सांगायचे की आय एम बुद्धिस्ट आणि त्या पद्धतीने भंडारे काम करायचे। आदरणीय सन्माननीय मंचकावरती असलेले सर्व जण आणि बाबासाहेबांच्या नंतर जे बुद्धकालीन पासून परंपरागत जे आलेले आहेत या मंचकावरती असलेले सर्व बुद्ध पुत्र यांना वंदन करतो, त्रिवार वंदन करतो आणि माझ्या 2 शब्दाला सुरू करतो। मी जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला भीमरावजींचं ऐकायचं आहे। पण बघा काय चमत्कार, एक वेळ होता
की बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला, कुणाला काहीच माहीत नव्हतं. बाबासाहेबांनी हाक दिली, आपण सर्व त्यावेळेस आमचे आजोबा वगैरे सर्व निघाले. आणि आज काय पाहतोय, आज आपण पाहतोय की अनेक ठिकाणी महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन झाले. या ठिकाणी मी काही भाषण वगैरे करणार नाही. आपण आपले आहोत, एका रक्ताचे आहोत. आणि पहिल्यांदा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मला वाटलं, मला बस म्हटलं की काय, नाही कसं आहे, पाठीमागून आवाज आला थोडंसं आमच्यासारखे कार्यकर्ता सावध होऊन जातो, कारण मंचावरती बोलणारे खूप लोक आहेत. आणि म्हणून कशी शिस्तबद्ध भारतीय बौद्ध महासभा आहे बघा ना. एक आवाज आला मंचकावरून, अरे बस, किती जणांचा सत्कार. आवाज होता भीमराव आंबेडकरांचा. ताबडतोब भंडारी उठले. अरे कळत नाही का तुम्हाला, साहेबांनी सांगितल्यानंतर आणखी तुम्ही नाव घेताय, आणखी नाव घेताय. म्हणजे एवढी डिसिप्लिन असलेली संस्था बौद्धांमध्ये ही फक्त आणि फक्त भारतीय बौद्ध महासभा. मला आज एक गोष्टीचा आनंद होईल. फार लवकर एक घटना घडणारी मुंबईमध्ये. मीराताई आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भीमराव आंबेडकरजींच्या मार्गदर्शनाखाली 75 वर्ष म्हणजे कधीच घडलं नाही या देशात, या मुंबई शहरामध्ये. ते पहिल्यांदा होणार आहे. काय की एवढे मोठे नेते होऊन गेले, पण त्यांना हे माहीत नाही की माझ्या वॉर्डमध्ये माझे बौद्धांचे घर किती, माझ्या बौद्धांची संख्या किती. आणि पहिल्यांदा या बुद्ध पौर्णिमेच्या नंतर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, साहेबांच्या नेतृत्वाखाली, डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मोठा उपक्रम या ठिकाणी राबवला जाणार आहे. ऐतिहासिक उपक्रम. तुमच्या घरी, तुमच्या दारी लोक विचारतील, लोक तुमचे पूर्ण डिटेल घेतील. आणि पहिल्यांदा बघता बघता केंद्र सरकार सेन्सस करेल या न करेल, भारतीय बौद्ध महासभा मात्र मुंबई शहरामध्ये आमच्या बौद्धांची संख्या किती आहे हे बौद्ध पौर्णिमेच्या नंतर सुरू होणार. आणि सर्वांनी ताकदीने त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. जास्त वेळ न घेता एका झोपडपट्टीमध्ये वाढणारा हा नितीन मोरे बुद्धाचं धम्माचं बालकडू भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्या मिलिंद नगरमध्ये मिळालं. त्या मिलिंद नगर शाखेचं अध्यक्षपद भूषवायची संधी मिळाली. तिथं काम केलं. तो गोडवा भंडारी साहेब जो निर्माण झाला, तर धम्माबद्दल प्रेम आणि आदर निर्माण झालं. तुमचा जास्त वेळ न घेता एकच सांगतो, या सभागृहामध्ये जे काही बसलेले मंडळी आले, काही जणी आले नाही, तुम्हाला सांगितलं बाई तुझा बरं यावेळेस मी येऊ शकत नाही, अच्छा अनेक तुमच्या मैत्रिणी, अनेक तुमचे मित्र, त्या सर्वांना आजच्या दिवशी सांगू इच्छितो की आजपासून आरोग्य संदर्भात कुणाचा काही प्रॉब्लेम असला, हॉस्पिटलमध्ये ती व्यक्ती ॲडमिट झाली आणि आपल्याला कळालं की मुख्यमंत्री सहायता निधी ही कुणाच्या बापाची नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले सरकार आहे, संविधान आहे. त्या संविधानाच्या तहत ते सर्वजण बसले आहेत. बाबासाहेबांची देण आहे. हे कुणी कुणाचं घरचं देत नाही, कुणी कुणाचं खिशाचं देत नाही. आपण टॅक्स पे घेऊन ते आपले पैसे आहेत. ते तुम्हाला ॲडमिट झाल्याबरोबर असं वाटलं की तिथे ही गरज आहे, तर आपल्या भारतीय बौद्ध महासभेचं हे जे केंद्रीय कार्यालय, इकडे फक्त नोंदणी करा. इथे फक्त सूचना मिळाल्याबरोबर भंडारे साहेब मला कळवतील आणि तुमचा तो नंबर तिथे गेल्याबरोबर तिकडे इमिजिएटली ते मी सँक्शन करून त्या हॉस्पिटलमध्ये ती निधी, ती सेवा करायचं काम करतो. मी जास्त वेळ घेत नाही. मी एका कॉन्व्हेंटमध्ये वाढलेला विद्यार्थी, स्लममध्ये राहिलेला विद्यार्थी. मी काय बघितलं, त्या ठिकाणी जी मंडळी ख्रिश्चन लोक आहेत ते सेवा करत होती आणि म्हणून त्या पद्धतीने ख्रिश्चन धर्म वाढत गेला. तुम्हाला सांगतो, तुम्ही हसू नका, तुम्ही जास्त खुश होऊ नका. भीमराव आंबेडकर कदाचित मला साहेब दुसऱ्यांदा संधी बोलायची देणार नाही, पण मी बाबासाहेबाचा बच्चा आहे, जे बोलीन आणि अशा या मंगलमय दिनी खरं बोलीन. औरंगाबादमध्ये गेल्याच्या असताना ज्या हॉटेलमध्ये उतरलो, तिथे बघितलं की कॅन्टीन एवढी मोठी आणि मला सांगण्यात आलं की काही भेटणार नाही. भंडारी साहेब, मी मालकाला विचारलं का, ते म्हणे हालेलुया का प्रोग्राम हर संडे यहाँ पर चलता है. म्हणजे काय की औरंगाबाद शहरामधले आपले बौद्ध समाजाचे लोक, आपले मातर समाज लोक हालेलुयाच्या नादी लागलेले आहेत. त्यांच्यापासून सावध राहणे आणि त्यांना पराभूत करणे, त्यांना लांब ठेवण्याचं काम, धम्माचं काम फक्त आणि फक्त या देशात भारतीय बौद्ध महासभा करते. आणि म्हणून त्या भारतीय बौद्ध महासभेच्या पाठीमागे माझ्यासारखा कार्यकर्ता
ठामपणे उभा आहे. जाता जाता फक्त एवढंच सांगतो, अख्खं वादंग पेटलेलं आहे महाबोधी महाविहारासाठी. या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर एक मोठी क्रांती होत पाहत आहे, मोठी क्रांती. आणि ती क्रांती फक्त तेच नाव, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे क्रांती केली, ज्या भीमरावांनी जी क्रांती केली त्यावेळेस, आजही या 75 वर्षानंतर या देशामध्ये एकच नाव आहे, डॉक्टर भीमराव आंबेडकर. जिल्हा जागता भीमराव आंबेडकर तुमच्यासमोर बसलेले आणि तेच तुम्हाला तुमचं महाबोधी महाविहार तुमच्या ताब्यात दिल्याशिवाय राहणार नाही. एकच नेतृत्व आहे, एकच नाव आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, ज्या वस्तीतून आल्या, ज्या ठिकाणीतून आल्या, आज मी काय ते आहे मीराताईला शुभेच्छा देण्यासाठी. 50 वर्ष पार केलीत मी काय 26-27 वर्षाचा नाही. या मंचावरून एकच फक्त मीराताईला धन्यवाद देण्यासाठी आलो, त्यांची उपकाराची कोटी कोटी प्रणाम करण्यासाठी आलो की बाबासाहेब आंबेडकर गेल्याच्या नंतर तुमच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा एकदा भीमराव आंबेडकर मिळाले आणि म्हणून तुमच्या वाढदिवस जोरात साजरा झाला पाहिजे. एवढे बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद साहेब. नितीनजी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपलं मार्गदर्शन झालेलं आहे. यानंतर केंद्रीय सचिव आणि महाराष्ट्र राज्य प्रभारी आयुष्यमान भिकाजी कांबळे साहेब यांना देखील मी या ठिकाणी विनंती करतो. भिकाजी कांबळे साहेब. आदर्शांना वंदन. आज या ठिकाणी दुग्धी सोसायटी ऑफ इंडिया मुंबई प्रदेशच्या वतीने, त्याचप्रमाणे सर्व केंद्र महाराष्ट्र आणि आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय महापरिषद मीराताई आंबेडकर यांचा वाढदिवस समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे स्फूर्तिस्थान संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, त्याचप्रमाणे समता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय मांढरे साहेब आणि सर्व केंद्रीय पदाधिकारी, सर्व महाराष्ट्र राज्याचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्व मुंबई प्रदेशचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आमचे भिक्षुगण, उपस्थित सर्व जिल्हा शाखेतून आलेले झोनचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्व बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक शिक्षिका, आपल्या सर्वांना जय भीम, जय भीम. ताई साहेबांचा वाढदिवस, आवाज कसा आला पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे, आज ताई साहेबांचा जल्लोषात संपूर्ण मुंबईमध्ये नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर ताई साहेबांचा आज या ठिकाणी वाढदिवस प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी साजरा होत आहे. आपण या ठिकाणी जाहीर केल्याप्रमाणे ताई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, वार्ड शाखांमध्ये, राज्यांमध्ये शिबिरं घेण्यासाठी सांगितलेले होते आणि त्या पद्धतीने सर्व जोरात शिबिरं या ठिकाणी चालू आहे. आज मुंबई प्रदेशच्या वतीने आपण या ठिकाणी बघतोय की या ठिकाणी एवढी शिबिरं लागलेली आहेत की सर्व आमच्या माता भगिनी सफेद वस्त्रामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि ताई साहेबांच्या विषयी सांगत असताना आपल्याकडे वेळ नाही, 2 मिनिटांमध्येच बोलायचं आहे. आणि त्यामुळं भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक, त्याचप्रमाणे संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष आदरणीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सूनबाई, संस्थेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष, चैतन्यचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक दिवंगत यशवंतदादा भैयासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी, संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष संरक्षक आदरणीय महापरिषद मीराताई आंबेडकर यांचा आज जन्मदिवस आहे. आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आदरणीय ताई साहेबांचं काम आपल्या सर्वांना माहिती आहे. काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचाराचं काम ताई साहेबांनी केलेलं आहे. देश विदेशात ताईंच्या माध्यमातून बौद्ध धर्म विशिष्ट स्वरूपामध्ये पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम ताई साहेबांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर आईच्या ममतेने त्यांनी प्रेम केलेले आहे व या वयातही कार्यकर्त्यांची आजही हस्तेने ताई साहेब विचारपूस करत असतात. आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभेचा काया वाचा मनाने समर्पित भावनेने वाहून घेत असताना त्यांनी
आदरणीय ताईसाहेबांनी आपले सुपुत्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर साहेब, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी, हिंदी मिलचे आंदोलनाचे प्रणेते आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब या सुपुत्रांना त्यांनी ताईसाहेबांनी खऱ्या अर्थाने घडवले. स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ चालवण्याचं काम आज या ठिकाणी करत आहेत. अशा तमाम बौद्धांच्या श्रद्धास्थान असलेल्या आदरणीय महापौर मीराताई आंबेडकर यांच्याबद्दल सांगावं तेवढं थोडं आहे. आज ताईसाहेबांचं वय 90 वर्ष झालेलं आहे. ऐतिहासिक आपल्या सर्वांना माहिती आहे, ताईसाहेबांनी आज 47 वर्ष राष्ट्रीय अध्यक्षपद बसवलेलं आहे आणि आपण नेहमी बोलत असतो हे गिनीज बुकामध्ये नोंद झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्व केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी तशा पद्धतीने लवकर प्रयत्न करूया आणि ताईसाहेबांचं गिनीज बुकामध्ये नाव कसं जाईल याचा आपण सर्वांनी नोंद करूया असं या ठिकाणी मी बोलेन. ताईसाहेबांच्या विषयी खूप सांगता येईल, वेळ नाही. ताईसाहेब खऱ्या अर्थाने आपल्या संस्थेच्या वाघीण होत्या. कोणी त्यांच्यासमोर माईकाला टिकला नाही. अनेक विरोधक आले ताईसाहेबांना त्या ठिकाणी नामावर करण्यासाठी. ताईसाहेबांनी कमरेला पदर टोचला आणि कोणाची हिंमत असेल तर तुम्ही इकडे समोर या असं जाहीरपणाने आवाहन करणाऱ्या आपल्या महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर आहेत. प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ताईसाहेब गेल्यात. जो जो विरोधक आहे त्याला त्या ठिकाणी नामावर करण्याचं काम ताईसाहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने ताईसाहेब हे आमच्या माता आहेत. ताईसाहेब यांच्यामुळे आपण आज सर्व घडलेलो आहोत आणि आजही ताईसाहेब हे वय एवढं झालं असलं जर आपण राजघाट ताईसाहेबांकडे गेलं तर ताईसाहेब आजही सगळ्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना विचारतात ते कसं आहे, त्यांची तब्येत कशी आहे, एवढी आजही असलेल्या चौकशी करणाऱ्या अशा आपल्या सर्वांच्या ममताळू मायाळू आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त मी ताईसाहेबांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि लवकरच आपण 100वे ताईसाहेबांचा जो वाढदिवस आहे तो भव्य अशा मोठ्या हॉलमध्ये येशू हॉलमध्ये आपण करणार आहोत. तशा पद्धतीने ताईसाहेबांना मी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जाता जाता या ठिकाणी एवढंच सांगतो, कोणाची दिशा ईस्ट आहे, कोणाची दिशा वेस्ट आहे. कोणाची दिशा ईस्ट आहे, कोणाची दिशा वेस्ट आहे आणि या बौद्ध समस्यावर आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर या एकच स्पेशलिस्ट आहेत, एकच स्पेशलिस्ट आहेत, एकच स्पेशलिस्ट आहेत. खूप खूप ताईसाहेबांना शुभेच्छा देतो. इथेच सांगतो, जय बुद्ध, जय भीम, जय संविधान. या ठिकाणी बौद्ध जन पंचायत समितीचे भगत साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ते देखील या ठिकाणी बौद्ध जन पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी महाउपासिका मीराताई आंबेडकरांना शुभेच्छा देतील असे मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. वंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजन प्रतिपालक श्री छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पवित्र विचारांना तिरवाला अभिवादन करून आज आदरणीय महाउपासिका मीराताई यशवंतराव आंबेडकर यांचा आज आपण वाढदिवस इथे पवित्र अशा आपल्या या सभागृहामध्ये आपण साजरा करत आहोत. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब, आदरणीय भंतेगण, या धम्मपीठावर उपस्थित असलेले सर्व वंदनीय मान्यवर उपस्थित मंडळी, खरोखर ताईंचा आज 5 मे रोजी आपण त्यांचा वाढदिवस आपण इथे साजरा करत आहोत. मला आनंद होत आहे की ताईंनी खरोखर मला वाटतं जसं भारतीय बौद्ध महासभेसाठी आपलं आयुष्य खर्च केलेले आहेत त्याचप्रमाणे महामानव बोधीच्या माध्यमातून बौद्ध पंचायत समितीने त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता.
खरोखर त्याच्यामध्ये ताईचा सिंहाचा वाटा होता त्या कार्यक्रमामध्ये आणि संपूर्ण त्यावेळेला बौद्ध पंचायत समिती सामील झाली होती. आज सांगायला हरकत नाही, कारण सूर्यपुत्र बाबासाहेब आंबेडकर आणि ताई यांचे ह्या बौद्ध पंचायत समितीवरती फार मोठे उपकार आहेत. या बौद्ध पंचायत समितीवरती फार मोठे उपकार आहेत, हे कोणी विसरून चालणार नाहीत. कारण आज आमच्या बौद्ध पंचायत समिती सभापती माननीय वंदनीय आनंदराज आंबेडकर साहेब ही 7 माळ्याची संपूर्ण इमारत जी भोईवाड्याला जी इमारत बांधत आहेत त्याचे खरे सूत्रधार कोण असतील तर सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर आहे. सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी 2 एप्रिल 1958 मध्ये त्यावेळेला बैठक भारतातलं पहिलं स्मारक सूर्यपुत्र भैयासाहेबांच्या वतीनं आमच्या ताईंना खरोखर मला वाटतं शुभेच्छा देतो आणि त्यांना मला वाटतं ताईंनी 100वी पार पाडावे असं मी भगवंत चरणी प्रार्थना करतो आणि इथे सांगतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर आमच्या सर्वांचे गुरुवर्य राष्ट्रीय सचिव आदरणीय PS गायकवाड साहेब या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा आणि मार्गदर्शन. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान आदर्शांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या धम्मसंस्थेच्या माध्यमातून स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली, ती भारतातील तमाम बौद्धांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धम्मसंस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आणि भारतातील तमाम बौद्धांच्या नेत्या उपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या 47 वर्षाच्या यशस्वी धम्म वाटचालीला विनम्र अभिवादन. या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे पूजनीय भिक्खू संघ संस्थेचे केंद्रीय कार्यालय प्रमुख भंडारे साहेब आणि केंद्रीय सर्व पदाधिकारी, महाराष्ट्राचे पदाधिकारी, मुंबईचे पदाधिकारी आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, शील संपन्न श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपल्या सर्वांना सादर सविनय जय भीम करतो. जय भीम. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की जयंती कोणाची साजरी केली जाते तर अंतिमतः ज्यांच्या विचाराचा विजय झालेला आहे, अंतिमतः ज्यांच्या विचाराचा विजय झालेला आहे त्यांची जयंती साजरी केली जाते. आणि त्या जयंतीमध्ये ती जयंती साजरी होत असताना समाजाचा स्तर उंचावला पाहिजे, बौद्धिक स्तर उंचावला पाहिजे. हा निकष जर बघितला आणि हा निकष जर उपासिका आदरणीय मीराताई आंबेडकरांना लावला तर खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा वाढदिवस किंवा जन्मदिन नाहीये, तर आदरणीय ताईसाहेबांचा जयंती महोत्सव. आणि हे साजरे करत असताना आपण संपूर्ण देशातून ताईसाहेबांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी शिबिराच्या माध्यमातून अभिवादन केलेलं आहे. विचाराची जयंती का म्हणतो? ताईसाहेबांनी जे काम केलंय, अनेक निर्णय, अनेक कार्य, ताईसाहेबांचं नेतृत्व म्हणजे बहुआयामी नेतृत्व आहे. एक दोनच उदाहरण सांगतो की एवढा प्रचंड 25 राज्यामध्ये ताईसाहेबांच्या नेतृत्वाचा गावगाव होतोय आणि प्रत्येक ठिकाणी आज भीमराव साहेबांच्या सभा तर
लाखोच्या सभा होतात, लाखोच्या. ही कमी उपलब्धी नाही आहे. आणि या उपलब्धीच्या पाठीमागे आहे महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकरांचं कार्य, त्यांनी घेतलेले निर्णय, अनेक निर्णय घेतले. एकच 2004 साली ताईसाहेबांनी निर्णय घेतला राष्ट्रीय अधिवेशनामध्ये की काळ्या मण्याचं मंगळसूत्र जे गुलामगिरीचं प्रतीक आहे, आमचे विचारवंत फक्त भाषणातून सांगत होते ते गुलामगिरीचं प्रतीक आहे, परंतु ताईसाहेबांनी ते कृतीमध्ये उतरवलं. आणि आज ज्या महिलेला धम्माबद्दल काही माहीत नाही, काही माहीत नाहीये, ती महिला देखील अशोक धम्म चक्रांकित सफेद मण्याचं मंगळसूत्र घालू लागलेले आहे. हे ताईसाहेबांच्या विचाराचा विजय आहे. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या. भारतीय बौद्ध महासभेमध्ये शिस्त का सांगितलं नितीन मोरेंनी, डिसिप्लिन का. 2000 साली ताईसाहेबांनी निर्णय घेतला की बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं बायलाज असलं पाहिजे, घटना असली पाहिजे. आणि ती घटना त्या बायलाच्या माध्यमातून आज संस्थेचं देशभरामध्ये 25 राज्यामध्ये काम चालतंय. हे ताईसाहेबांच्या विचाराचा विजय आहे. बायलाज निर्माण केला त्यावेळेला राष्ट्रीय महासचिव भंडारी साहेब होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली कमिटी निर्माण केली. वानखेडे साहेब, राष्ट्रपाल बौद्ध, प्रकाश जगताप, मी स्वतः, गवई साहेब असे सर्व पदाधिकारी त्या समितीचे सदस्य. अनेक निर्णय सांगण्यासारखे. मला वाटतं पुढच्या वर्षी भंडारी साहेबांना आणि आदरणीय भीमराव साहेबांना देखील विनंती आहे आणि सगळ्या केंद्रीय कार्यकारिणी की पुढच्या वर्षी ताईसाहेबांचं हे जयंतीचा कार्यक्रम दिवसभराचा असावा. वेगवेगळ्या विषयावरती चर्चासत्र असावे. ताईसाहेबांच्या या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याला, कर्तृत्वाला, त्यागाला, जिद्दीला मी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. धन्यवाद साहेब. या ठिकाणी यानंतर राष्ट्रीय उपाध्यक्षा आदरणीय सुषमाताई पवार या देखील आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा आणि मार्गदर्शन असेल करायला लागेल. हॅलो हॅलो. जगाला शांततेचा महान संदेश सांगणारे करुणासागर तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना, त्यांच्या विचाराला, त्याच्या त्यागाला प्रथम त्रिवार वंदन करते. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या सभेच्या सन्माननीय संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या 47 वर्षाच्या धम्मकार्याला त्रिवार वंदन करते. आज आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचा 90वा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने आज आपण येथे एकत्र आलो आहोत आणि त्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना देखील माझ्या मानाचा जय भीम. तसेच सगळं केंद्राचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र प्रदेशचे सर्व पदाधिकारी, मुंबई प्रदेश शाखेचे सर्व पदाधिकारी, झोन शाखेचे सर्व पदाधिकारी, समता सैनिक दलाचे सर्व स्टाफ ऑफिसर, सर्व पदाधिकारी, सर्वांना प्रथमतः मानाचा जय भीम. खरोखर मला आनंद होत आहे की आज ताईंचा 90वा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून चैत्यभूमीमध्ये जे श्रावणिक शिबिर बसलेलं आहे त्या श्रावणिक शिबिरासाठी सुद्धा ताईसाहेबांच्या कर्तृत्वाचं आव्हान देण्यासाठी 3 विषय ठेवण्यात आले होते आणि ते 3 विषय देखील अतिशय उत्तम होते. आणि त्या विषयाच्या माध्यमातून जी नवीन पिढी आहे आणि नवीन कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा ताईसाहेबांचं खरोखर
कार्य कर्तृत्व कसं आहे हे कळणं सुद्धा तेवढीच काळाची गरज आहे. आणि मग ही काळाची गरज असतानाच सांगत असताना स्त्री ही संस्कार माता असते. बघा, स्त्री ही संस्कार माता असते. तिच्या संस्कारातून सुसंस्कृत पिढी निर्माण होत असते आणि त्या सुसंस्कृत पिढीतून माता मीराताईंनी 3 सुपुत्र आपल्याला बहाल केलेले आहेत. राष्ट्रीय बहुजन वंचित आघाडीचे आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर आणि आताच जे बोलून गेले पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय भगत सर आणि त्यांचे प्रमुख आदरणीय आनंद आंबेडकर, हे 3 रत्न आपल्याला आहेत. आपल्याला काहीच कमी करून दिले नाही. आणि ताई साहेबांनी हा ज्या महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यातून राज्याच्या राज्यातून जे कार्य त्याग केलेला आहे तो अगदी खरोखर म्हणजे कमी शब्दात मांडण्याचा मी प्रयत्न करतो की धगधगत्या झाल्याप्रमाणे गरजताना पुणे देऊळ रोडला मीराताईंना पाहिले आहे मी. कारण पुणे देऊळ रोडचा जो प्रसंग आहे, कारण बाबासाहेबांनी 3 ठिकाणी त्या मूर्त्या बसवलेल्या आहेत. धर्मांतराच्या अगोदर आणि धर्मांतराच्या अगोदर त्या 3 मूर्त्या बसवलेल्या आहेत. तिथं आपल्या लोकांना कार्यक्रम करू देत नव्हते. आणि ही गोष्ट आम्हाला जेव्हा सातारला कळली तर ताईसाहेब सरळ जाऊन त्या गाडीत बसलेले आहेत. कसा कार्यक्रम होऊ देत नाही तेच मी बघते. म्हणजे एवढा कशा. आणि त्यावेळी ताई सातारहून आम्ही देऊळला आलेलो, अक्षरशः त्यांनी पाण्याचा थेंब देखील घेतला होता. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं धबधबत्या झाडाप्रमाणे गरजताना पुणे देऊळला मीराताईंना पाहिले मी. तलवारीच्या पातीप्रमाणे तळपताना भीम संदेश यात्रेत मीराताई आंबेडकरांना पाहिले मी. पण भीम संदेश यात्रा जेव्हा झाली तेव्हा ह्या मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय PH गायकवाड होते. संपूर्ण 1 वर्ष आपण भीम संदेश यात्रेचा रथ संपूर्ण महाराष्ट्रावर फिरत होता. आणि त्याच्यासमोर आपण इथे शिवाजी पार्कला गेला होता. ना भूतो ना भविष्य, संपूर्ण जशी सागराला भरती येते तशी त्या संपूर्ण बौद्ध अनुयायांची भरती लोटली होती. हा समूह कुठून येत होता, कसा येत होता आणि ते धम्मरथ कसे लागलेले होते. अक्षरशः ह्या मुंबईतले मनोवादी लोक बसलेले आहेत हिंदू कॉलनीमध्ये, ते सुद्धा चपाकून गेले होते. ही सत्य परिस्थिती आहे. आणि म्हणून त्याच बौद्धांच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी दिल्ली सरकार राष्ट्रपतीशी झगडताना मीराताईंना पाहिले. दिल्ली सरकारशी राष्ट्रपतीला झगडताना पाहिलं मी. ज्यावेळी आम्ही राष्ट्रपतींना निवेदन द्यायला गेलो 24 प्रकारच्या मागण्या, 17 प्रकारच्या मागण्या, त्यावेळी दिल्ली प्रदेशचे आम्हाला हे आहे राष्ट्रपती म्हणत होते तुम्ही महाराष्ट्रातून आलात, कार्यकर्ते म्हणतायत तुम्ही महाराष्ट्रातून आलात, बाबासाहेबांनी तुम्हाला धर्मांतर केलं नागपूर दीक्षाभूमीमध्ये, पण आम्ही राज्याच्या लोकांनी धर्मांतर झाल्यानंतर आमची नावं बदलली. त्यांची नावं काय, संघर्षण बौद्ध, राष्ट्रपाल बौद्ध, जयसिंग बौद्ध. पण आम्ही महाराष्ट्राच्या लोकांनी काय बदललं, आम्ही साधं काहीच परिवर्तन केलं होतं. त्यावेळी माझ्यासुद्धा हातात हिरवा चुडा होता, काळं गळ्यात मंगळसूत्र होतं. तेव्हा त्या दिल्ली लोकांच्या पर्यटनच्या लोकांनी विचारलं तुम्ही काय बदल केला स्वतःमध्ये. पण आम्ही जेव्हा धर्मांतर केलं तिथपासून आम्ही बदल केलेले आहे. तुम्ही राजस्थानमध्ये जा, उत्तरांचल प्रदेशमध्ये जा, बिहारमध्ये जा, त्यांच्यामध्ये असे हिरवे चुडे दिसत नाही. हा बदल आहे. हा आपण परिवर्तन, जग हे परिवर्तन आहे. आणि हा आपण परिवर्तन आदरणीय महाउपासिका मीराताईच्या आंदोलनातून आणि 2004च्या निर्णयातून गेलेलं आहे. आणि म्हणून आपण ह्या दिल्ली सरकारला, राष्ट्रपतीला मीराताईला झगडताना पाहिलं आहे मी. हां, राज्य जिल्हे तालुके गाव फिरताना मीराताई आंबेडकरांना पाहिले आहे मी. अशा बुद्धपथावरून म्हणजे सम्यक कर्मांत आर्य अष्टांगिक मार्गाने जाणाऱ्या आंबेडकरी घराण्याला पाहिलं आहे मी. आदरणीय मीराताईंच्या कार्यकर्तृत्वाला जवळून पाहिलं आहे मी. अशा ह्या मीराताईंच्या कार्यकर्तृत्व त्याग आणि जे निर्णय घेतलेले आहेत त्या सर्वांना माझा अक्षरशः म्हणजे मानाचा क्रांतिकारी जय भीम आणि त्यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. इथेच थांबते. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान. जय संविधान. जय संविधान.
यानंतर राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय SK भंडारे साहेब हे देखील आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा आणि मार्गदर्शन करतील असं मी त्यांना म्हणतो. तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना प्रथम अभिवादन. समितीचे सर्व महामानव, छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीमाई, माता रमाई, अहिल्याबाई होळकर या सर्वांना वंदन करतो. आणि ज्यांचा आज 90वा वाढदिवस आपण साजरा करत आहोत त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या महाधर्मधारिणी महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांना वंदन करतो. ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण 2014पासून काम करत आहोत ते आपल्या संस्थेचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन. पूज्य भिक्षू संघ यांनाही वंदन. आणि सर्व केंद्र, महाराष्ट्र, मुंबई आणि तुम्ही सर्व मोठ्या संख्येने जमलेले सर्व समता सिंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सैनिक अधिकारी आणि सगळ्यात जास्त आज उपासिका शिबिर आहे त्या समारोप असण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या, उपासिका आणि पदाधिकारी, कार्यकर्ते या सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. ताईसाहेबांचा केक विधायला गेला त्यामुळं साहेब म्हणतो की तुम्ही अगोदर जाऊन या, पटकन हे संपवा असं ते चाललं होतं. केक घेऊन ते केकवाले पण माणसं थांबून ताईसाहेबांचा केक आपल्याला कापायचा आहे आणि तो घेऊन राजगृहावर जायचं नाही म्हणतात काही कुणाचं नाही म्हणजे वाटतं. प्राथमिक स्वरूपात आपल्याला ताईसाहेबांच्याकडं फक्त हा जो हार ठेवला आहे ताईसाहेबांसाठी तो ताईसाहेबांसाठी हार आपण घेऊन जाणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपण ताईसाहेबांनी जे काम केलं आहे आणि जो काय मळा फुलला आहे हा फुललेला मळा सगळा हा ताईसाहेबांचाच आहे. त्यामुळे ताईसाहेबांच्यावर काय बोलावं, किती बोलावं याची मर्यादा आहे, वेळेचं बंधन आहे. त्यामुळे मी ताईसाहेबांच्यावर काही बोलत नाही. जे काय आज घडलेलं आहे सगळं, जे काय सगळ्यांच्या ताकद जी आलेली आहे ती केवळ आणि केवळ ताईसाहेबांच्यामुळे ताकद आलेली आहे. ही ताकद आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी ती द्विगुणित केलेली आहे. अजून एक महत्त्वाचा निर्णय तो ताईसाहेबांच्या संकल्पनेत होताच. बहुधांची जनगणना किती आहे या संबंधी आता आमच्या भाऊताईंनी सांगितलं की 2003-04 मध्ये आम्ही राष्ट्रपतींना निवेदन दिलं होतं. बहुधांचा कायदा होण्यासाठी आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण तिथं राष्ट्रपतींना निवेदन दिलं होतं. त्या निवेदनात दोनच गोष्टी होत्या, बहुधांसाठी स्वतंत्र कायदा पाहिजे आणि बहुधांच्या लोकसंख्येप्रमाणे SC ST ज्या सुविधा पाहिजेत त्यामध्ये स्वतंत्रपणे बहुधांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे असं ताईसाहेबांनी त्यावेळेला बोललं. आज केंद्र सरकारनं भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांनी सांगितलं मागच्याच आठवड्यामध्ये हरिद्वारमध्ये हे का जनगणना करत नाही तर हे बहुजनवादी संविधान समर्थक हे सगळे लोक त्यांचा हिंदू धर्म, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे धर्म, जाती ह्या सोडून सगळे बौद्ध धर्म स्वीकारत आहेत. त्यामुळे त्यांनी हे जनगणना करायचं टाळत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की नुसती जनगणना तर धर्मांतराची संख्या वाढत आहे. त्यामुळं संविधानाच्या कलमातल्या 225व्या कलमातलं जे स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेऊन 9 राज्यामध्ये लव जिहादच्या नावानं कायदा करून धर्मांतरावर बंदी आणलेली आहे. त्याला मात्र डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी त्याला तिलांजली केली आणि 9च्या 9 राज्यामध्ये हजारोच्या संख्येनं मग ते गुजरात असेल, छत्तीसगड असेल, मग ते राजस्थान असेल, कर्नाटक असेल, उत्तर प्रदेश असेल, या सगळ्या राज्यामध्ये, बिहारमध्ये, हरियाणामध्ये, पंजाबमध्ये ही सगळी प्रक्रिया बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी केलेली आहे. आणि आता केंद्र सरकारनं जनगणनेचं काम हाती घेतलं ते त्याचा रेटा
केवळ विरोधी पक्षातच नाही तर या सामाजिक भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू भीमराव आंबेडकर साहेब आणि तमाम आंबेडकरी संघटना संस्था आहेत याच्याशी काम झालेलं आहे आणि हे काम आता येणाऱ्या काळात ज्या मीराताई आंबेडकरांनी आमचे नागपूरचे दीक्षाभूमीचे बंदे सुरेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाबुद्धी महाविहाराचं आंदोलन पुकारलं होतं आणि याच आंबेडकर भवनमध्ये ताई साहेबांनी त्याला पाठिंबा दिला होता आणि ते रणखंडन केलं होतं. परंतु त्याच्यानंतर जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया थांबली आणि आता डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब जे 17 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या बिहारच्या मैदानातून डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी संकल्पना केली. त्यावेळेला आपल्या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया बाबासाहेब आंबेडकरांचे नाव डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी काढलं होतं आणि त्यानंतर भीमराव आंबेडकर साहेबांनी सांगितलं बाबा आपल्याला एखादं करावं लागेल. साहेबांची संकल्पना होती की भिक्षूंचं रणखंडन व्हायला पाहिजे. त्यामुळे तशा प्रकारची प्रक्रिया आताच्या काळात झाली नाही. 12 फेब्रुवारीपासून अनिश्चितकालीन आंदोलन बुद्धगयाचं सुरू झालेलं आहे. त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब बिहारला पट्टाला गेले. आमदारांची संख्या नामंतव केली. आता येणारा 12 मे तथागत भगवान बुद्धांची जयंती वैशाख पौर्णिमा या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली शांती मार्च आमचे जे नितीन मोरे साहेब म्हणले की 12 मे 12 लाख अशी माणसं आता शांती मार्च डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली व्हायला पाहिजे. कारण काय झालंय मग भिक्षुनी नेतृत्व करावं आणि कोणी करावं माझं असं प्रामाणिक मत आहे. आणि आंबेडकरी चळवळीचे वेगवेगळ्या संस्था संघटना असंच म्हणणं आहे की आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब ताई साहेबांनी संकल्पित केली होती पण त्यावेळेला भिक्षूंना सगळ्यांना पाठिंबा दिला होता. आता भिक्षूंचं नेतृत्व होत नाही. अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आता बुद्धगयाच्या महाबोधी मुक्ती आंदोलन व्हायला पाहिजे. आणि त्यामुळं डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी 12 तारखेला जाणारच आहेत. आपले बरेचसे कार्यकर्ते पदाधिकारी जाणार आहेत. परंतु 25 तारखेला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बिहारमध्ये आता नोव्हेंबरमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये जे लोक बाबासाहेबांच्या विचाराचे जे लोक संविधानाचे विरोधक आहेत अशा लोकांना त्या सत्तेत जाता कामा नये. याच्यासाठी काहीतरी रणखंडन करावे लागेल आणि ते सुद्धा डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब बाबासाहेबांच्या नातवाच्या नेतृत्वाखाली हे जे गांधी मैदान आहे बिहारचं ते भरून टाकायचं आंदोलन करायचं आहे. तेव्हा आम्ही संकल्पित केलंय की ताई साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आजच आपण काय करतोय एक नोटीस पाठवतोय बिहार राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला की जर का आपण 12 तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या 25 जुलैला आमचे बच्चे नागार्जुन यांच्या जयंतीच्या निमित्तानं 25 आणि 26 27 जुलैला भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि तमाम भारताच्या संस्था आपल्या सगळ्या चळवळीच्या संघटना संस्था पक्ष संघटना हे सगळं भीमराव आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आंदोलन करेल. एक बिहारच्या मंत्रालयावर आंदोलन होईल. दुसरं गांधी मैदानात होईल आणि तिसरं महाबोधी महाविहाराच्या पाठात होईल. आणि जर का 12 तारखेपर्यंत नितीन मोरेजी जर 12 तारखेला निर्णय घेतला तर या 25 26 27 जुलैला आम्ही आनंदोत्सव साजरा करायला मुंबईमधून 5,000 मुंबई महाराष्ट्रातून 5,000 कार्यकर्ते पदाधिकारी आणि 27 जिल्ह्याचे सर्व ड्रेसवरचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मी आमच्या आमदार साहेबांची जी काही पंचायत समिती आहे त्यांनी सुद्धा त्यात सहभाग घ्यावं. त्यांच्या मोर्चात भारतीय बौद्ध सभेने सहभाग दिला आहे. वंचित बहुजन आघाडीला आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये भीमराव आंबेडकर साहेबांनी सहभाग दिला. त्यामुळे आता हे थांबणं काम नाही. कारण का संविधानाचे विरोधक वर डोकं काढी लागलेत. त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील आणि त्यामुळे भीमराव आंबेडकर नेतृत्वाखाली हे काम करायची संधी आहे. आणि जनगणनेचा जो मुद्दा आहे तो जनगणना आपण आजच्या ताई साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक महत्त्वाची घोषणा करत आहोत. ती म्हणजे ताई साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण मुंबईत पहिला प्रयोग करतोय की मुंबईतली बौद्धांची जनगणना सुरू करत आहोत. डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या संकल्पनेतून म्हणते धमराजी म्हणते बी संगोपाजी म्हणते
सुमेध मोदीजी आणि हा बक्षिसांनी जमला सगळा त्यांच्या संकल्पनेतून ही सगळी प्रक्रिया आलेली आहे आणि ही प्रक्रिया करत असताना फिक्सिटला एक प्रतिनिधी तुमच्या बरोबर राहील. दुसरी गोष्ट भारतीय बौद्ध महासभेचा झोनचा त्या झोन मंडळ जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक हे राहतील. हे भरत असताना 20 रुपयाचे सभासद जर जे कोण होत असतील ते त्यांना सभासद करायचं. हे सभासद होत नसतील त्यांच्या कुठल्याही प्रकारचं बंधन राहणार नाही. परंतु बौद्धांची जनगणना मुंबईत व्हायला पाहिजे. येणारा निवडणूक असेल, येणारा भारताचं जनगणना असेल, त्यामध्ये त्यांनी नाही जरी सांगितली तर भारतीय बौद्ध महासभा बौद्धांची मातृसंस्था आहे. हा पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण सुरुवात केला. प्रथम प्रकल्प हा मुंबईमधून सुरू करत आहोत. तर मुंबई प्रदेश सर्व केंद्रीय पदाधिकारी, सर्व मुंबईचे झोनचे पदाधिकारी, महिला सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आता आपण कामाला लागणार आहोत. तर ही जनगणना आपण भगवान बुद्धाच्या जयंतीच्या 12 मेच्या नंतर आपण सुरू करणार आहोत. याचे जंगी मीटिंग आपल्याला फिक्सेशन भारतीय बौद्ध केंद्र महाराष्ट्र आणि मुंबईचे सगळे पदाधिकाऱ्यांची आंबेडकर रोडमध्ये बैठक होईल आणि त्या तारखेपासून जनगणना सुरू होईल. त्याचे फॉर्म आत्ताच भीमराव आंबेडकर साहेबांनी अंतिम केलेला आहे. त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर प्रिंट करून आपल्याला ही बौद्धांची जनगणना करण्याच्या दृष्टिकोनातून आपण करूया आणि ताईसाहेबांच्या संकल्पनेप्रमाणे आपल्याला सक्षमपणे बौद्ध असल्याचं काम करायचं आहे. ते काम करण्यासाठी माझी एक इच्छा मंशा होती की आदरणीय ताईसाहेबांच्या नावानं महाउपासकांत आंबेडकर यांच्या नावानं हे 3 पुरस्कार आपण या ठिकाणी जाहीर करावं असं मला वाटतं. केंद्रीय बैठकीमध्ये त्याच्या प्रकारचा निर्णय एक महिला, एक सैनिक आणि एक पुरुष असे 3 पुरस्कार आदरणीय महाउपासकांत आंबेडकर यांच्या नावानं हे 3 पुरस्कार आज आपण जाहीर करूया. केंद्रीय बैठकीमध्ये तशा प्रकारची शिफारस होईल आणि तशा प्रकारची निर्णय घेतला. एक महिला, एक पुरुष आणि एक सैनिक अशा प्रकारची प्रक्रिया आपण राबवूया. आणि ताईसाहेबांना प्रशिक्षण विभाग आहे, महाराष्ट्र आहे, मुंबई आहे आणि सर्व राज्यामध्ये बघितलं तर 116 आम्ही म्हटलं होतं किमान ताईसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 90 शिबिर व्हायला पाहिजे. पण मी कार्यकर्त्यांना, पदाधिकारी, मुंबई, महाराष्ट्र सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी प्रशिक्षण बघायला सगळ्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांना की त्यांनी उपचार करताय संपूर्ण भारतभर 116 शिबिरांचा विक्रम केलेला आहे. ताईसाहेबांना एक आगळी वेगळी ताईसाहेब म्हणत होत्या नेहमी तर मी बाबासाहेब आंबेडकरांची सुनबाई ही मी राजघरात आहे. राजघराच्या बाहेर पडलो तर मी तुमच्यासाठी जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी मी पाईक आहे, त्यांचे सैनिक आहे, त्यांचा उपस्थित आहे. त्याप्रमाणे मी काम करतोय आणि खऱ्या अर्थानं त्यांनी काम केलंय. आणि त्याच निमित्तानं आदरणीय ताईसाहेबांचं जे पुस्तक जे नाव कसं झालं ते आंबेडकर अर्थात की बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा दस्तावेज या नावाचं पुस्तक कधीच संपलं गेलेलं आहे. त्याची दुसरी आवृत्ती काढण्यासाठी आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी आत्ताच मंजुरी दिलेली आहे. भैयासाहेब आंबेडकरांचं पुस्तक सुद्धा जसंच्या तसं आजच्याच तारखेला आपल्याला म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये ही पुस्तकं प्रकाशित केली जातील. पाहिजे आपला भगवान बुद्धाने त्यांचा धर्म भगवान बुद्धाची जयंती आहे त्या तारखेला ही प्रकाशित केली जातील. वाटपटीवर आपण सगळं काम करूया आणि खऱ्या अर्थानं ताईसाहेबांना कार्यकर्त्यांना आपण वंदन करूया. त्याच्यातून आपण त्यांना आदरांजली त्यांना भैयासाहेब आंबेडकर आदरांजली करूया. अशा प्रकारचे ताईसाहेब आणि भैयासाहेब यांना आपले हे सगळे आपले ताईच आहेत. बाबासाहेबांचा परिवार आमच्यासाठी खूप मोठा आहे. राष्ट्रपती आम्ही राजभवन राजभवन म्हणतो आणि त्याला ताईसाहेब, विनोद साहेब, बाळासाहेब, अंगद साहेब हे आमच्यासाठी राष्ट्रपती आहेत. आम्ही सगळे म्हणजे त्यांचे मंत्रिमंडळाला काम करावं त्यांच्या आदेशाबरोबर आपल्याला काम करायची सोय आहे. त्यामुळे ते करण्याची दृष्टीने आपण सगळ्यांनी कामाला लावूया. ही ताईसाहेबांना आणि दुसरी महत्वाची गोष्ट वहिनी साहेब ताईसाहेबांना घेऊन येणार होत्या. भीमराव आंबेडकर साहेबांनी सुद्धा त्याला संबंधित परंतु ताईसाहेबांना तब्येत तिथून उतरता आणि चढणं हे ताईसाहेबांना शक्य नाही. त्यांना 90 वर्ष झालेली आहेत. त्यामुळं ताईसाहेबांची तब्येत किती चांगली आहे. त्यामुळं कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी ताईसाहेबांसाठी जे काही वस्तू आम्ही काय आणल्या असतील ते या ठिकाणी इथं आपण जमा कराव्यात अशी आपल्याला विनंती राहील की ताईसाहेबांना आपण त्रास देऊ नये. आणि वहिनी साहेब आणि भीमराव साहेब म्हणले तुम्ही जे म्हणाल तसं आणि कुणी जायचं नसेल तरी चालत नाही. ताईसाहेबांना जी काही शुभेच्छा आहेत ते कार्यातून आणि आपल्या सगळ्या जमलेल्या संख्येतून आणि या शिबिराच्या माध्यमातून आपण ताईसाहेबांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना 100 वर्ष पूर्ण हो आणि आपण 100 वर्ष आपण साजरे करण्यासाठी आपला ताकद मिळू. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. धन्यवाद साहेब. यानंतर त्या ठिकाणी संस्थेचे माजी महासचिव आणि ज्येष्ठ बौद्ध साहित्यिक आदरणीय JB पवार साहेब या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा. कराची नावाचं गाव तुम्हाला माहिती नाही. ते आता ते पाकिस्तानात आहे. ते सुरुवातीला भारतामध्ये होते
आणि या कराचीमध्ये सातारा आणि कोकण या 2 जिल्ह्यातले लोक त्या कराचीमध्ये नोकरी करायचे आपल्याला माहिती आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा 14 ऑगस्ट 1947 या दिवशी पाकिस्तानची निर्मिती झाली आणि कराची हे त्यावेळेला पाकिस्तानात गेले, तेव्हा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला. आता कराचीमध्ये जे पाकिस्तानामध्ये जे सातारा आणि कोकणातले 2 जिल्हे होते त्यावेळेला, रायगड जिल्हा ज्याला आपण म्हणतो आणि रत्नागिरी. या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातले लोक तिथं त्यावेळेला काम कसं करायचं तर झाडू काम करायचं. ते शहर साफ करायचं कॉन्ट्रॅक्ट या लोकांच्याकडे होतं. आणि नेहरूंचं आणि ज्यावेळेला पाकिस्तानाशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी एक अट घातली, काही झालं तरी कराचीतले जे कामगार आहेत तुमच्या देशातली घाण खाण्याची जबाबदारी ते तुमची आहे. माझ्या लोकांना कोणत्याही परिस्थितीत राहू देणार नाही. बाबासाहेबांचं मी विरोध आहे इतकं प्रचंड प्रमाणामध्ये त्यावेळेला वाजलं की नाही त्यावेळेला बाबासाहेबांचा विजय झाला आणि त्या सगळ्या लोकांना कराचीतल्या सगळ्या लोकांना भारतामध्ये आणण्यात आलं. म्हणजे आपले भारतातले लोक जे कराचीत होते त्या सगळ्यांना बाबासाहेबांनी इथं आणलं. त्या इथं आल्यानंतर आपल्याला नंतर इतिहास आपल्याला माझ्यासोबत आदर्शांना वंदन. संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्याही त्याला त्रिवार वंदन करतो. आणि पूज्य म्हणते धर्मराज आणि त्यांचा अपत्य भूषंग यांनाही प्रदान करतो. सर्वांना सशय जय जय. आज आपण सर्वप्रथम तमाम भारताची बोधाई राजमाता, बहुजनांच्या माता, तुमच्या आम्हा सर्वांच्या माता यांच्या 90व्या वाढदिवसात जमलेलो आहोत. त्याबद्दल मी माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आणि संस्थेकडून त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचा याच्यापेक्षा जास्त लाखो वाढदिवस साजरे होत असे मी मला व्यक्त करतो. आणि ताईसाहेबांचं कार्य जर पाहता तथागत साहेबांचं कार्य ताईसाहेबांचं तब्बल भारतीय बौद्ध महासभेच्या 25 वर्षीय राष्ट्रीय अध्यक्ष घुसलेला आहे. या जगातील तमाम भारतातील एकमेव राजमाता आहेत की त्यांनी 25 वर्ष या संस्थे राज्यपद अध्यक्षपद घुसलेलं आहे. असा ताईंच्याबद्दल बोलताना खूप धाडसी निर्णय गेलेला आहे. मंगळसूत्र आपलं मंगळसूत्र आहे याचं खूप उदाहरण आहे. ताईने जेव्हा अध्यक्षपद स्वीकारलं त्या काळची परिस्थिती 17 सप्टेंबर 1977 ताईसाहेबांना अध्यक्षपदाची धुरा जेव्हा भैयासाहेबांचा आमचा कार्यक्रम चालू असताना त्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक जवी पवारसाहेब यांनी ताईसाहेबांना सांगितलं की तुम्ही या संस्थेत स्वीकारा. परंतु ताईने मानेला होकार देऊन अध्यक्ष स्वीकारलं आणि तब्बल 25 वर्ष राज्य केलं. असं की भारताच्या इतिहासाच्या स्थानावर स्वरक्षण इतिहास करावा असं अजरामर कार्य अध्यक्षस्थान घोषण ताईसाहेबांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी पुन्हा ताईसाहेबांना वाढदिवसाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. नवमुद्दा. जय हिंद, जय भारत, जय संविधान. यानंतर ताईसाहेबांचा ताईसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण संपूर्ण मुंबईमध्ये जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे अभिवादनाचा, त्या खूप असं उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे. संपूर्ण भारतातून, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण मुंबईमध्ये, मुंबईच्या वतीनं संपूर्ण मुंबईमध्ये 1400 वगैरे केलेलं होतं. त्यापर्यंत झोप आहे. या ठिकाणी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब या क्षणाची आपण सर्वजण वाट बघू शकतो. त्या क्षणाचं आपण या ठिकाणी साहेबांना विनंती केली की त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला सर्वांना मार्गदर्शन आणि ताईसाहेबांना शुभेच्छा देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला देतील अशी विनंती करतो. गोड शांती ठेवा.
सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू. मंच गावाची असेल पूज्य मंत्री यांना वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, केंद्र, महाराष्ट्र, मुंबई प्रदेश, उपस्थित असलेले उपासक उपासिका, बौद्धाचार्य, विविध विभागाचे आलेले सेक्रेटरी, पदाधिकारी आणि बंधू होते. मीराताई आंबेडकर यांना वाढदिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. वेळेचं बंधन आहे. पुढील काळामध्ये देखील त्यांना निरोगी आयुष्य लाभो. 90 वर्ष कंप्लीट करून 91व्या वर्षी त्यांचा पदार्पण होत आहे. जवी पवारांनी जो काही इतिहास सांगितलेला आहे तो खरा आहे असं मी सांगितलं. मीराताईंची अध्यक्ष म्हणून नोंदणी देखील या सभागृहामध्ये झाली होती. त्यांना घोषित केलं होतं आणि त्याचे सगळे सूत्रदान जवी पवारांकडे होते. म्हणून जरा काहीतरी विषयाला सोडून बोलले. संस्थेवरती टीका केली तरी मान्य करा, वयाचा देखील त्यांचा भाग आहे, पण केलेलं कार्य आहे बाबा, त्याची इतिहासामध्ये नोंदणी होईल एवढंच त्यांना सांगू इच्छितो. त्यांनी जी नोंदणी झाली मीराताई आंबेडकरांची अध्यक्ष म्हणून या सभागृहामध्ये, ती सगळी कागदपत्र आपली जमा केली आणि घरी ठेवलेली आहे. त्यांना आता सांगतो बाबा ती कागदपत्र द्या. मीराताईंचं पुस्तक येणार आहे, त्याच्यामध्ये ती ओरिजिनल संपूर्ण कागदपत्र हे आपण त्या पुस्तकामध्ये सांगू. कारण तो एक ऐतिहासिक निर्णय होता. खूप मोठ्या संख्येने मीराताईंना त्या काळामध्ये विरोध झाला, पण त्यावेळेचे त्यांचं होते. आज त्यांच्याकडे बघू नका, पॅन्थरसारखे वागत होते. त्या धैर्याने, त्या छातीने वागत होते. त्या सगळ्यांचा विरोध मोडून त्यांनी मीराताईंना अध्यक्ष केलेला आहे. हा इतिहास आहे. म्हणून त्यांनी जी काय निवड केली त्यांना आता समाधान वाटत असते. केलेली निवड ही योग्य आहे. शिक्षण वगैरे ह्या गोष्टी दुय्यम आहे, पण मीराताईंनी दाखवून दिलं की माझी झालेली निवड. येणाऱ्या काळामध्ये त्यांनी ही भारतीय बौद्ध महासभा उभी केली आणि म्हणून जवी पवारांना आज वाटतंय की मी त्यावेळेला यशस्वी झालो. जर ती निवड चुकली असती तर रिपब्लिकन पक्षाची जी स्थिती झाली ती देखील भारतीय बौद्ध महासभेची झाली असेल हे लक्षात घ्या. आज भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जात असताना मी मैनपुरीमध्ये होतो म्हणजे अलीकडच्या म्हणजे 20-22 दिवसापूर्वी, आणि मैनपुरीमध्ये सांगितलं मीराताई जी ये साल ये दिन यहाँ आके गई है और उसके बाद 15 साल के बाद भीमराव जी आप आए हैं. अशा प्रकारच्या लोकांना त्यांच्या तारखेवर मीराताई कधी यांनी मीटिंग घेतली या तारखेवर सांगणारे आज आपले भारतीय बौद्ध महासभा. मग ते देहरादून असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, विविध जिल्ह्यामध्ये त्यांनी एक ठसा उमटून ठेवलेला आहे. त्या गेलेल्या आहेत, तिथे भाषणं केलेली आहेत, संघटन उभं करण्याची ताकद त्यांनी निर्माण केली आहे. म्हणून आज या सगळ्या गोष्टी आज इझी वाटत आहेत, सोप्या वाटत आहेत. कारण पूर्वी गेलेले कष्ट, पूर्वी संचलन उभं केलेलं भारतीय बौद्ध महासभेचं, त्याच्यामुळे आज भारतीय बौद्ध महासभा उभी करणं सोपं जात आहे. जास्त वेळ न घेता मीराताईंना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मी पुत्र म्हणून शुभेच्छा देतो. लॉंग लाईफ त्यांनी
आपल्यामध्ये असावा अशी इच्छा प्रकट करतो आणि इथे थांबतो. जय